एम-एस-टी सी-ई-टी 2026चा मॅट्रिक सायन्स अकॅडमीचा जो क्रॅश कोर्स आहे, तर त्या संदर्भातला बेसिकली हा व्हिडिओ आहे. अराउंड 15 टू 20 मिनिट्स मी इथे घेईन. ज्यामध्ये क्रॅश कोर्स रिलेटेड ईच अँड एव्हरी मायनर डिटेल एक्सप्लेन करण्यात येतील. टीचर्स कोणते असतील, लेक्चरचं स्ट्रक्चर कसं असेल, लेक्चरमध्ये एक्झॅक्टली काय शिकवण्यात येईल, देन टेस्ट सिरीजचं स्ट्रक्चर, ग्रुप वाईज किती टेस्ट आहेत, फुल पोर्शन किती टेस्ट आहेत, लेक्चरचे टायमिंग्स काय असतील, मोड ऑफ लेक्चर अगेन, सर्व डिटेलमध्ये क्रॅश कोर्सचा जो इन्फॉर्मेशन आहे, तर तो या सेशनमध्ये मी आता इथे कन्व्हे करेन. बट अराउंड 2 मिनिटं मी यासाठी पण घेईन सुरुवातीचे, ज्यामध्ये मी थोडंसं क्लासबद्दल काही इन्फॉर्मेशन कन्व्हे करेन. बिकॉज पीसीएमसी मध्ये क्लासेस आम्ही रन करतो ऍक्च्युली, ऑफलाईन क्लासेस रन करतो. पुणे बेस्ड क्लासेस आहेत. पीसीएमसी एरियामध्ये क्लासेस आम्ही रन करतो आणि युट्यूबवरती आम्ही खूप जास्त ऍक्टिव्ह नाही आहेत. ओके, तर आता असे पण काही मुलं असतील जे आमच्यासाठी नवीन असतील किंवा आम्ही बेसिकली त्यांच्यासाठी नवीन असू, तर थोडं बहुत क्रेडेन्शियल्स बद्दल पण बोलणं आहे मला थोडंसं गरजेचं वाटतं. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी थोडंसं 2 मिनिटं आधी इथे घेईन. आणि बेस्ट पॉसिबल वे जो आहे क्लासला रिप्रेझेंट करण्याचा, हा माझ्या पर्स्पेक्टिव्हनी किंवा पॉईंट ऑफ व्ह्यूनी हा रिझल्ट बद्दल बोलणं हाच असणार आहे. तर 86 स्टुडंट्स आहेत लास्ट इयर एम-एस-टी सी-ई-टी 2025. 2025चा जो एम-एस-टी सी-ई-टी एक्झामिनेशन होता, तर त्यामध्ये 86 स्टुडंट्सनी 99 पर्सेंटाइल स्कोर डिलिव्हर केलेला आहे क्लास थ्रू. 86 अशी मुलं आहेत जी पूर्णपणे 2 वर्ष क्लासरूम प्रोग्रामचे पार्ट्स होते. ओके, यामध्ये असा कोणता मुलगा नाहीये की जो फक्त टेस्ट सिरीजला किंवा फक्त क्रॅश कोर्सला आला होता किंवा युट्यूबवरून काही लेक्चर्स पाहून अशा मुलांचा रिझल्ट बेसिकली याच्यामध्ये क्लेम करण्यात आलेला नाहीये. तर टोटल हा जो 86 चा काउंट आहे, हा 3250 पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर का 99 पर्सेंटाईल मुलांचा ओव्हरऑल काउंट जर का पाहाल गेल्या वर्षीचा, तर तो 3300च्या आसपास आहे ऍक्च्युली. आणि हा काउंट तुम्हाला कुठे पाहायला मिळेल? तर गुगलवरती एम-एस-टी सी-ई-टी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 2025 असं जर का तुम्ही टाकाल, तर सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवरती तुम्हाला एक पीडीएफ मिळेल ऍक्च्युली. अराउंड 7,500 पेजेसचा हा पीडीएफ आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षी 2025 मध्ये ज्यांनी ज्यांनी एम-एस-टी सी-ई-टी एक्झामिनेशन अपियर केली होती, तर सर्व मुलांचे मार्क्स तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. ओके, त्यामध्ये जर का तुम्ही नोटीस कराल की 99 पर्सेंटाईल मुलांचा टोटल काउंट किती आहे, तर तो तुम्हाला इथे समवेअर अराउंड 3250 दिसेल. आणि त्यातला 86चा जो शेअर आहे तो क्लासचा आहे, क्लासने कॉन्ट्रीब्युट केलेला आहे. आणि याचा डिव्हिजन इंटू 100 कराल तर हा पर्सेंटेज वाईज विचार कराल 2.5%च्या अराउंड बेसिकली जातो. ओके, यावर्षी 2026 मध्ये अराउंड 120 टू 130 हा मी ऍक्च्युली एम करतोय. बेस्ट पॉसिबल वे जो मला वाटला स्वतःला किंवा क्लासला इंट्रोड्यूस करण्याचा, तर तो थ्रू रिझल्ट हाच वाटला. सो मी जस्ट मला जे योग्य वाटलं त्यानुसार बेसिकली मी आता इथे एक बेसिक इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे. या व्यतिरिक्त जर का टीचरचं इंट्रोडक्शन समजा द्यायचंच बोलला, तर लाईक माझं नाव अलगेश आहे, अलगेश पत्रिके. मी 2010 मध्ये एम-एस-टी सी-ई-टी एक्झामिनेशन अपियर केली होती, ज्यामध्ये माझा स्कोर 194 हा स्कोर होता आउट ऑफ 200. वन 194 हा माझा स्कोर होता आउट ऑफ 200. निशांत पटवर्धन सर म्हणून आहेत 200 मध्ये 196 स्कोर आहे. पुणे डिस्ट्रिक्टचे टॉपर होते 2010 मध्ये. उमेश बर्डे सर आहेत 187 स्कोर आहे आउट ऑफ 200. तिघे पण आम्ही सीयूपी मध्ये मेकॅनिकल ब्रांच मधनं इंजिनिअरिंग केलेलं आहे. तिघे पण बॅचमेट आहोत आम्ही. ओके, त्या व्यतिरिक्त केमिस्ट्रीसाठी वाघ सर आणि प्रार्थना मॅम लेक्चर्स डिलिव्हर करतील. तर हे झालं सर्व टीचर्स बद्दल की लाईक क्रॅश कोर्सचे टीचर्सचा जो पार्ट आहे. ओके, त्याबद्दल मी थोडंसं एक इन्फॉर्मेशन इथे आता कन्वे केलेलं आहे. तर टीचर्स नंतर आता टाइम टेबलवरती बेसिकली मी आता इथे शिफ्ट करतोय. तर टाइम टेबल मी आता तुम्हाला एक्सप्लेन करेन डिटेलमध्ये. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळेल तुम्हाला, तर त्या लिंकवरती क्लिक करून हा पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. सब्जेक्ट वाईज लेक्चर्सचे स्लॉट्स इथे मेन्शन केलेले आहेत. डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स पण आहेत. ओके, फुल पोर्शन टेस्ट आहेत फर्स्ट अटेम्प्टच्या आधी, फर्स्ट सेशनच्या आधी सीईटीच्या, आणि इव्हन सेकंड फेजच्या आधी पण सीईटीचे लाईक जे फुल पोर्शन टेस्ट आहेत टाइम टेबलमध्ये, हे तुम्हाला हे सर्व डिस्प्ले करून इथे मिळेल. परत मी 2 मिनिटं यासाठी घेतोय की हा क्रॅश कोर्स जो आहे, क्रॅश कोर्स कोणत्या कॅटेगरीमधल्या मुलांसाठी ऍप्लिकेबल आहे, तर त्याबद्दल मला थोडंसं आता इथे कन्व्हे करायला लागेल. बिकॉज आजच्या डेटमध्ये 2 वर्ष हा जो कोर्स 11वी-12वीचा असतो हा रन झाल्यानंतर आजच्या डेटमध्ये अकॅडमिक व्हेरिएशन मुलांमध्ये खूप डेव्हलप झालेलं असतं. प्रत्येकांचे रिक्वायरमेंट्स इथे सेम नाही आहेत. काही मुलांचं असं आहे की त्यांना टीचिंगची गरज नाहीये, त्यांना फक्त डाऊट डिस्कशनची गरज आहे. काही मुलांचं असं आहे की लाईक टीचिंगची गरज नाहीये, डाऊट डिस्कशन पण मॉडरेट किंवा सिंपल क्वेश्चनच्या डाऊट डिस्कशनची गरज नाहीये. एक्स्ट्रीमली डिफिकल्ट लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत, अशाच क्वेश्चनच्या डाऊट डिस्कशनची त्यांना बेसिकली गरज असेल. आणि त्यांना फक्त एक्झिक्युशनच्या प्रॅक्टिससाठी खूप साऱ्या टेस्टची गरज असते. ओके, काही अशी मुलं असतील ज्यांनी मे बी या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये थोडा बहुत मॉडरेटली अभ्यास केला आहे. सो त्यांना होतं असं की लाईक आर्टिकल तर सर्व माहिती आहेत, बट न्यूमरिकल सॉल्व्ह होत नाहीत. ओके, न्यूमरिकल सॉल्व्ह होत नाहीत बिकॉज न्यूमरिकल सॉल्व्हिंगचा प्रॅक्टिस हा कंपॅरेटिव्हली थोडासा त्यांचा कमी झालेला असतो त्या मुलांच्या कंपॅरिझनमध्ये. ओके, मग अशा केसमध्ये त्या मुलांचा जो रिक्वायरमेंट असतो, तर तो रिक्वायरमेंट हा एमसीक्यू सॉल्व्हिंगचा असतो. एमसीक्यू सॉल्व्हिंगचा मीन्स लाईक जो सेशन कंडक्ट केला जातो, तर त्यामध्ये
इव्हन आम्ही पण जे आता लेक्चर्स कंडक्ट करणार आहोत, तर त्यामध्ये थेरॉटिकल टीचिंग ही थोडीशी कमी असेल. बट एमसीक्यू सॉल्व्हिंग आणि क्वेश्चनला कशा पद्धतीने अप्रोच केला पाहिजे, तर त्या रिलेटेड टाइम थोडासा जास्त स्पेंड करणार आहोत आम्ही. ओके. या व्यतिरिक्त आणखीन एक कॅटेगरी अशी पण असेल समजा स्टुडंटची, की ज्यांनी 2 वर्षामध्ये खूप कमी अभ्यास केलेला आहे, डिस्ट्रॅक्टेड होती किंवा समहाऊ काही रिझनमुळे. ओके. मे बी त्यांचा अभ्यास झाला नसेल. तर अशा केसमध्ये त्या मुलांचा जो रिक्वायरमेंट आहे, तर तो मुलांचा रिक्वायरमेंट हा आहे, की त्यांना पूर्ण 2 वर्षांचा सिलेबस शिकवला पाहिजे 1.5 महिन्यामध्ये. सव्वा ते 1.5 महिन्यामध्ये. ओके. मग तो सिलेबस त्यांनी शिकला पाहिजे. मग तो सिलेबस शिकल्यानंतर त्यांनी एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे, एक्झामची प्रॅक्टिसही दिली पाहिजे. ओके. आणि मग त्यांनी त्यांचा स्कोर वाढवला पाहिजे. तर अगेन लाइक प्रत्येक स्टुडंटचे एक्स्पेक्टेशन हे डिफरंट डिफरंट असल्यामुळे ओके. एक्स्पेक्टेशन डिफरंट असण्याचं रिझन हे अकॅडमिक स्टेटस मधला व्हेरिएशन हा आहे आणि अकॅडमिक व्हेरिएशन मुलांमध्ये असल्यामुळे कोणता एक कोर्स हा सर्व मुलांसाठी ऍप्लिकेबल आहे, अशातला भाग नाही होऊ शकत. सो माझी जबाबदारी मला हे कन्वे करायला लागेल, की हा जो कोर्स आम्ही रन करतोय, हा एक्झॅक्टली कोणत्या सेगमेंट मधल्या मुलांना कन्सिडर करून आम्ही कोर्स रन करतोय. तर हे मी आता इथे कन्वे करीन. ॲज अ पॅरेंट तुम्ही पण ही गोष्ट सर्व व्यवस्थित समजून घ्याल. तुम्हाला तर मार्केटमध्ये हे सर्व्हे करायचं आहे, की तुमच्या मुलांचा जो प्रिपरेशन स्टेटस आहे किंवा इव्हन मुलांना पण हे समजून घ्यायचं की तुमचा जो प्रिपरेशन स्टेटस आहे, तर त्या प्रिपरेशन स्टेटसला बेस्ट सुटेबल कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल. ओके. तर आता मी इथे हे एक्सप्लेन करेन, की लेक्चरचं स्ट्रक्चर काय आहे? म्हणजे एक्झॅक्टली टीचिंग जो लेक्चर्स इथे मेन्शन करण्यात आले आहेत, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली शिकवण्यात काय येईल? तर पहिलं बेसिक पॅटर्न हा आहे, की मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे ओके. वीकमध्ये 4 दिवस मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्सचे लेक्चर असतील. ओके. एक स्लॉट मॅथेमॅटिक्सचा असेल, एक स्लॉट फिजिक्सचा असेल, अराउंड 1.5 तासाचा लेक्चर असेल, 1.5 किंवा 2 ॲज पर रिक्वायरमेंट लाइक टॉपिक कोणता आहे यावरतीही डिपेंड करेल. तर 1.5 किंवा 2 तासाचा हा लेक्चर असेल. 1.5 तास मॅथेमॅटिक्स, 1.5 तास फिजिक्स. मॅथेमॅटिक्स मॉर्निंग स्लॉट तर फिजिक्स आफ्टरनून किंवा मे बी व्हाईस वर्सा. किंवा इव्हन तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये हे कळवू शकता, की दोन्ही लेक्चर्स तुम्हाला मॉर्निंग स्लॉटमध्ये जरी चालत असेल, तर त्या पद्धतीने पण ॲज पर तुमचा चॉईस ही गोष्ट आम्ही अरेंज करून देऊ शकतो. सर्वांनी हे कमेंट करायचं. मी 2 ऑप्शन्स देतो परत इथे, की दोन्ही लेक्चर मॉर्निंग स्लॉटमध्ये ओके. किंवा एक मॉर्निंग स्लॉट किंवा एक आफ्टरनून स्लॉट. ओके. तर या दोघांमधला तुम्हाला एक चूज करायचा आहे. मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे झाल्यानंतर ओके. फ्रायडे, सॅटर्डे किंवा थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे सॉरी फ्रायडे, सॅटर्डे, संडे ओके. किंवा काही ठिकाणी 2 पण लेक्चर आहेत. काही ठिकाणी 3 लेक्चर आहेत. तो स्लॉट देण्यात येईल बेसिकली केमिस्ट्री सब्जेक्टला. ओके. सो अशा पद्धतीने फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्सचा हा जो काही स्ट्रक्चर इथे अरेंज करण्यात आलेला आहे. तर जसं मी मेन्शन केलं होतं, की पर सब्जेक्ट जो लेक्चरचा ड्युरेशन आहे अराउंड 1.5 तासाचा लेक्चर आहे. ओके. तर मी याबद्दल थोडंसं आता इथे बोलेन, की 1.5 तासाच्या लेक्चरमध्ये एक्झॅक्टली काय कंटेंट रेफर करण्यात येईल किंवा काय शिकवण्यात येईल बेसिकली. ओके. हे एक्स्पेक्टेड आहे, की ज्या दिवशी ज्या सब्जेक्टचा लेक्चर आहे आणि बेसिकली ज्या चॅप्टरचा लेक्चर आहे. ओके. तर त्या चॅप्टरचा कंप्लीट प्रिपरेशन करून लेक्चर अटेंड करणं हे एक्स्पेक्टेड आहे. कंप्लीट प्रिपरेशन मीन्स लाइक थेरॉटिकल रिव्हिजन नोट्स जे तुम्ही बनवले असतील. इव्हन आम्ही पण तुम्हाला वन शॉट रिव्हिजन नोट्स प्रोव्हाईड करू. तर ते वन शॉट रिव्हिजन नोट्स रीड करून लेक्चर अटेंड करणं एक्स्पेक्टेड. ओके. पूर्ण झिरो स्टडी आहे आणि तुम्ही लेक्चर अटेंड करतात. अशा केसमध्ये थोडंसं लेक्चर बॅकफायर करेल. ओके. सो हे एक्स्पेक्टेड आहे, की बेसिक स्टडी करून लाइक पूर्ण लेसन ठीकठाक रिवाइज करून लेक्चर अटेंड करायचे आहेत. तर मग लेक्चरमध्ये काय होईल? तर लेक्चरमध्ये एमसीक्यू सॉल्व्हिंग होईल. कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट थ्रू एमसीक्यू सॉल्व्हिंग. अप्रोच डेव्हलपमेंट थ्रू एमसीक्यू सॉल्व्हिंग. म्हणजे क्वेश्चनला अप्रोच कसा करायचा असतो? कमी टाईममध्ये क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा असतो? क्वेश्चनमध्ये गिव्हन डेटा पाहून ओके. प्रोसेस काय करायचं असतं आणि कशा पद्धतीने प्रोसेस क्वेश्चनबद्दल विचार कसा करायचा असतो? ओके. सो मेनली मेजॉरिटी ऑफ टाईम हा यावरती स्पेंड केला जाईल, की क्वेश्चन कसा क्रॅक करायचा? ओके. थेरॉटिकल टीचिंग हा आजच्या डेटला मुद्दा नाहीये. ओके. बिकॉज बऱ्यापैकी सर्व सर्व आर्टिकल्स तुम्हाला येतात. ओके. तर मेनली क्रॅश कोर्सचा जो थीम आहे, तर तो कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट म्हणजे आणखीन थोडासा कॉन्सेप्ट बिल्ड करायचे ओके. आणि अप्रोच डेव्हलपमेंट नॉर्मली हा हा बेसिकली थीम असेल. सो जसं मी आता सांगितलं, की ज्यामध्ये तुम्हाला हे रीड करून एक्सपेक्टेड आहे. ओके. जसं की रोटेशनल डायनामिक्स लेसन असेल, तर रोटेशनल डायनामिक्स वरती 20, 25, 30 ओके क्वेश्चन्स घेण्यात येतील. क्वेश्चनचा काउंट हा यावरती डिपेंड करेल, की क्वेश्चन जे घेण्यात येत आहेत. ओके. तर ते किती लेंदी आहेत. ओके. एकदम सिंपल क्वेश्चन्स अव्हॉइड करतोय. सो क्वालिटीवरती जास्त फोकस असेल. सो क्वेश्चन कमी जरी झाले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. बट क्वेश्चन इतके होतील, की ज्या थ्रू सर्व आर्टिकल्स तुमचे बेसिकली रिवाइज होऊन जातील. ओके. आणखीन एक पॉइंट जसं की ॲज अ टीचर आम्हाला हे पण माहिती असतं, की लाइक एखादा पर्टिक्युलर लेसन आहे. तर त्या लेसन मधले काही आर्टिकल्स आहेत जे तुम्ही थोडेसे कमी व्हिजिट केलेले असतात. जसं एक एक्झाम्पल म्हणून सर्कलमध्ये एक फॅमिली ऑफ सर्कलचं आर्टिकल आहे. ओके. जसे 2 सर्कल इंटरसेक्ट करतात, 2 सर्कल इंटरसेक्ट केल्यानंतर इंटरसेक्शन म्हणून पास होणारे काही सर्कल्स असतात. सो इन्फायनाईट सर्कल्स आहेत जे 2 सर्कलच्या इंटरसेक्शन म्हणून पास होतात. ओके. तर हा आर्टिकल असा आहे जो थोडासा कमी यूज करण्यात आलेला असतो किंवा कमी प्रॅक्टिस झालेला हा आर्टिकल आहे. ओके. सो असे काही आर्टिकल्स बेसिकली शिकवण्यात येतील. म्हणजे त्या 1.5 तासामधला जो टाईम आहे, तो थोडा बहुत टाईम ओके. काही जे डिफिकल्ट आर्टिकल्स आहेत त्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये, तर त्या आर्टिकलच्या एक्सप्लेनेशनमध्ये पण इन्व्हेस्ट होईल. पण खूप सोपे एक्सप्लेनेशन्स हे तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत. जसे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ए प्लस बी आय
ओके. आणि आणखीन एक कॉम्प्लेक्स नंबर यांचा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन किंवा बेसिकली पोलार फॉर्म किंवा अर्गॅन्स डायग्राम म्हणजे असे एकदम बेसिक जे गोष्टी आहेत. ओके. तर यावरती टाइम हा खूप कमी स्पेंड केला जाईल. तर हे तुम्ही प्लीज कन्सिडर करून चालाल. म्हणजे तुम्हाला तुमच्या एंडवरती हे क्लिअर असलं पाहिजे की लेक्चर अटेंड करते वेळी लाईक तुम्ही काय प्रिपरेशन करून लेक्चरला बेसिकली बसायचं आहे. ओके. तर टाइम टेबलमध्ये थोडंसं पाहाल तुम्ही तर फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स जो आहे तो अराउंड 20 मार्च पर्यंत कंप्लीट करण्यात येत आहे. याच्यामध्ये इन बिटवीन बोर्डचे एक्झामिनेशन पण आहेत तसे. ओके. बट जर का टोटल टीचिंगचा जर का पार्ट पाहाल तर टीचिंगचा पार्ट अराउंड 27 मार्च पर्यंत टीचिंग आहे. ज्या दिवशी तुमचे एक्झामिनेशन आहे इन केस एखाद दुसरा दिवस इथे जर का स्किप होत असेल तुमचा ओके तर तो बॅकलॉग जो आहे तो मी पुढच्या ड्युरेशनमध्ये तो तुम्ही रिकवर करू शकता. बिकॉज काय की लाईक काही जणांचा सीएस असेल, काही जणांचा आयटी असेल, काही जणांचा सीबीएसई असेल, त्यांचा एक्झाम स्टार्टिंग डेट एंड डेट हा परत वेगळा असेल. ओके. सो सर्व कन्स्ट्रेंट जर का कन्सिडर कराल तर टाइम टेबल हा प्रॅक्टिकली नाही बनू शकणार व्यवस्थित. ओके. सो टाइम टेबल बनवते वेळी लाईक पूर्ण सर्व दिवसांमध्ये लेक्चर्स अरेंज करण्यात आलेली आहेत. मग यामध्ये तुमचा एक्झाम जो आहे ज्या दिवशी आहे ओके तर तो वाला डेट स्किप करून किंवा त्याच्या आधीचे एखाद दुसरा दिवस स्किप करून जो बॅकलॉग तुमचा तो आहे तो तुम्ही एक्सपेक्टेड आहे की पुढच्या जर्नीमध्ये तो तुम्ही कुठे ना कुठे रिकवर कराल. तर 27 मार्च पर्यंत टीचिंग असेल अँड देन त्याच्यानंतर फुल पोर्शन टेस्ट आहेत. इव्हन फुल पोर्शन टेस्ट तसे 23 मार्चला सुरू होतात. टोटल 45 फुल पोर्शन टेस्ट आहेत. सेशन 1च्या आधी 25 फुल पोर्शन टेस्ट आहेत आणि सेशन 2च्या आधी बेसिकली 45 टोटल टेस्ट आहेत. इथे अराउंड 20 टेस्ट आहेत, इथे 25 टेस्ट आहेत. या व्यतिरिक्त मध्ये तुम्हाला हे पण दिसेल काही की काही सेशन्स आहेत लाईक ब्रेन स्टॉर्मिंग, एमसीक्यू अँड डाऊट सॉल्विंग सेशन. ज्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवण्यात आलेल्या आहेत. ओके. या वीकमध्ये समजा लेट्स से फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्समध्ये हे आणि फिजिक्समध्ये हे जे चॅप्टर्स कंडक्ट झालेले आहेत. ओके. शिकवण्यात आलेले आहेत. तर जे तुम्ही घरी प्रिपेअर केलेलं आहे. तर त्या प्रिपरेशनमध्ये जे तुम्हाला एमसीक्यू डाउट्स आलेली आहेत. ओके. ते डाउट्स तुम्हाला एका Google फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत आणि त्याचे डाउट डिस्कशनचे बेसिकली हे सेशन्स आहेत. लाईक प्रीमियम पार्ट हाच आहे ऍक्च्युली कोर्सचा लाईक जे डाऊट्स आहेत ओके तर ते डाऊटचं डिस्कशन ओके आणि लाईक सिलेबस संपल्यानंतर टीचिंग ऑलमोस्ट संपल्यानंतर जर का शेवटी पाहाल तर ते सर्व डाऊट डिस्कशन्स बेसिकली हे अरेंज करण्यात आलेले आहेत थ्रू आउट एंड. हा टाइम टेबल तुम्ही डाउनलोड करून घ्या व्यवस्थित एक वेळेस पाहून घ्याल. आय होप मेसेज व्यवस्थित कन्वे झाला असेल. अगेन काही डाऊट्स असतील तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून तुमचे डाऊट तुम्ही कळवू शकता. ओके. सो थँक्यू एव्हरीवन.